मतदार यादीतील गोंधळ आणि कथित लपवाछपवीच्या मुद्द्यावरनं राज्यातले विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत। यादी 6 वाजता वेबसाईटवरनं गायब होते। आयोगाच्या वेबसाईटवरनं नावं कोण गायब करतं आणि चुका दाखवल्यानंतर संध्याकाळी नाव गायब होतं असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय। तर जोपर्यंत मतदार यादीतले घोळ सुधारले जात नाहीत तोपर्यंत निवडणुका नको असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चॅनलवरती ज्यावेळेला एक बातमी येते अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते। ती 6 वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काही दिली का। त्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाहीये। ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो। आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झालेत ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेले आहेत। मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हा तो प्रश्न आहे। आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।